नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी इले आमच्या मामाच्या गावाक. तर माझ्या मामाचं गाव असा आंबरडमध्ये वनकीवाडी आणि मामाचं नाव असा संजय बागवे. तर संजय मामा गावी असता आणि बाकीचे जे मामा असत म्हणजे महेश मामा, बाळा मामा, उमेश मामा, अनिल मामा, अजित मामा, खूप सारे मामा असत. तर ते सगळे ना मुंबईत असतात. तर आज आम्ही इलव म्हणजे मी आणि आई इलव ती म्हणजे राखण देवसाठी. तर माहेराक ना दरवर्षी देवाक राखण देवची असता. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असता. तर इकडे आंबरडाक ना कोंबो दिलो जात नाही, बऱ्याच ठिकाणी कोंबो दिलो जाता. तर इकडे ना नारळ आणि केळी दिली जातात. तर राखण देवची असा आणि त्याच्यानंतर मी तुमका मामाचं गावसुद्धा दाखवतलं आहे. तर आज आम्ही संध्याकाळी इलो म्हणजे वाजल्यात संध्याकाळचे 5:30. तर आजची रात्र आणि उद्याचा दिवस म्हणजे बघूया कधी जायचं आता. तर अशा प्रकारे आम्ही थांबतलो आणि त्याच्यानंतर बघूया काय काय आज आपल्याला बघूक मिळतं. आता चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर ह्या असा मामाचा घर. मागच्या वेळी सचिनचं लग्न होतं तेव्हा मी दाखवलेलं आहे. तर ह्यो असा संजय मामा, आम्ही म्हणतो बाबी मामा. आणि गावाक सध्या बाबी मामा, मामी आणि आत्ता ह्या येला ना समीक्षा. तर एवढीच जणं असतात, बाकीचे मुंबईत असतात. अशी वाडी असा. वाजल्यात संध्याकाळचे 5:45. संध्याकाळी इलो आम्ही. मायरा गेलं माझ्या आम्ही तू इलं घेऊन मका ना. हो खुश असा आज. आज खुश आहे. हो मायरा गेले तर तुका नाही बरं वाटत मामाकडे. आधी मी कायम मामाकडेच असायचो. सचिन होतो तेव्हा खेळाक वगैरे मजा यायची. इकडे मामी असा. आता कोण नाही पोरगी इकडे. कोण नाही. पहिले किती होते, पाड्याचो ना 2 ते 3 टीम व्हायची आमची. लय लय तो अकडेच येऊ मामाकडे मजा, मामाकडे मजा. बरडावर चेतन खेळायला सांगायचो जायचे. चेतननी दादा ह्याचा 1 महिना होते गो. होय? बताव का 1 महिना पण आम्ही ठेवून मुंबईत गेलेलो आणि 2 जण जांभळा उतरू होत मामा त्या खाली. जांभळा असतात ना खूप. यावर्षी नाही होती जांभळा. यावर्षी होती थोडी, लय अशी नाही पण होती थोडीशी. मोठीवाली जांभळा, एवढी मोठी जांभळा असतात. मोठी एवढी तर. आहे ना. हो त्या बघूची होती अशी हिरवं करून मोठी जांभळा. जांभळा. आणि कोण पप्पू विचारी होय, होय. जांभळा असतरी जाऊ काय होता. हिरो कधी 2 गेपू मारले आणि पहिल्या विरोधी आजूबाजूला परत गेलो. परत गाडी घेऊन गेलो आणि परत घेऊन गेलो. आता पुढच्या वर्षी. हो. पोरगे ना आता पुढच्या वर्षी जांभळांचा व्हिडिओ. आईला ह्यांका मी बघलंच नाही. हे बघ चिनू मिनू. होय. या घर कधीचा या तुझा गोया. रे हा, या घर कधीचा कधीचा आम्ही नाणी देऊ तेव्हाचा घर आहे. तेव्हा बांधलेला. मग किती वर्ष झाली आमच्या घरात. बघ आधी काय झालं. आता आपल्या पोरग्याने सुधारले आणि ह्या बी कलर बिलर काढून भारी. आता मातीचा ना पूर्ण. 50-60 वर्ष झाली. सगळं याचा मातीचा बघ. मातीची भीती कोणा वाटतं नाही. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मामा आणि समीक्षा गेली असत ओसर गावात. तर ती येतील 10-15 मिनिटांनी. तोपर्यंत आपण हयच फिराय आता काहीतरी. तर ह्या मामाचा दुसरा घर नवीन बांधल्यांता. होय होय. आणि मग अशी दाखवलं इथं मेन घर. तर आता आम्ही घराच्या मागच्या साईडला येलो आणि हय ना हयच ना गे बिटकी होती. आणि आमचा सगळ्यात आवडता अळी घातल्यानं आमचा सगळ्यात आवडता काम म्हणजे दगड आणायचे आणि बिटके पाडून खायचे. तिकडे पण एक होती ना गे. तर मामाकडे गेल्यावरती आमचं सगळ्यात आवडता काम म्हणजे दगड आणायचे आणि बिटकेवरचे आंबे पाडायचे आणि खायचे. 1 नंबर लागायचे. आणि एकदा काय झालेलं माहिती आहे, माझा 2 नंबर भाऊ जो मुंबईत असता चेतन दादा. तर त्यानं ना दगड आणल्यान आणि थंय ना जांभळणीचा झाड होता. वरती मारल्यान आणि जांभळा पडली, त्यांची कॅच घेतल्यान आणि दगड वरसून इलो आणि बरोबर हय बसलो आणि हयसून असा रक्त बळा 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 बळा. आणि आईन त्याका धुतल्यान. आधी त्याका धुतल्यान आणि नंतर त्याका असा धुतल्यान, डोक्यात धुतल्यान. तर ती एक आठवण असा. खूप खूप किती बिटके पाडून खालो आम्ही. 1 नंबर लागायचे. तिकडे खालच्या साईडला बावडेकडे पण एक बिटकी होती ना गे. होय होय. असं काय नाही माहित नाही आता. पण अहिले दोन्ही पडले वादळात. त्याच्यामुळे होय ना वादळात पडले. मस्त लागायचे 1 नंबर. आणि एवढीच साईज हा बिटकेची, मोठी साईज नाही, एवढीच साईज.
ह्यो खयचो पक्षी हा तुमका माहिती आहे काय? इकडे एक हा आणि इकडे एक हा. हम्म? दिसत नाही हा. धनेश पक्षी म्हणजे हॉर्नबिल. मोठी चोच असतात एका हॉर्नबिल. तो बघा थंय बसलो. मामीन बरीचशी अळी घातल्यानंत. ह्या काय हा? लाल भाजी. लाल भाजी आहे बघा, बारकी बारकी लाल माठ. आणि हो भोपळो. पाऊस गेलो त्याच्यामुळे शिपाची लागतात. पावसान शापत तोंड फिरवलंय. या असा उडिया गुरांसाठी पावसाची सोय. हा साव्याक घातलेनी. होय मऊ होता मऊ लाकडात ना. आई मामाकडे येली ना की कडीपत्तो घेऊन जाता, कारण ना कडीपत्त्याचं झाड बघा केवढा. सगळीकडे कडीपत्तो आणि एक नंबर वास असा. वा एकदम स्ट्रॉंग वास असा. आणि केवढा मोठा असा माहिती आहे कडीपत्त्याचं झाड. या बघा पूर्ण वरती कडीपत्तो आणि इकडे खालती पण सगळं कडीपत्तो. हे बघा सगळीकडे लय मोठा झाड असा. आरुश्री सावंत यांना आम्ही आणलं नाहीये आज. मेकअप काय नको. घराकडे कसं असतं तर समजा नाही ना सगळ्यांका. शेंडी बिंडी बांधन नारायण नारद मुनी. घराकडे काय काही गेलं. घराकडे जा. इकडे मामी या. शिपता काय नाही हळी शिपत हळी घातलं. पाऊस गेलो. हो पाऊस गेलो. बरा होय तुया बरा ना. काय कामकाज मग? काही एक काम नाही आता पावसाची वाट बघतो. अरे जांभळा किती भारी होती. लावतास काय? लावतो तरी तू येतं लाव. जांभळा आता येईलच नाही. एक व्हिडिओ करू. जांभळा बघता टाइमच नाही भेटलो माझा. जांभळा बरी होती यंदा. काम मस्त घर, होती. काम, घर चालूच असता. मस्त होती जांभळा. माका मामान फोटो दाखवले. अशी पूर्ण हे भरून काढत होतो. आता नाही होत पाऊस पडलो. खत्तम सीझन संपलो. शिट. आता पुढच्या वर्षी ये. हा चला आम्ही मजा करतो मस्त पैकी. काय काय कंटाळ माका. कंटाळ येईल हो. झोप मग. आवडतं काम. तुम्ही कार्टून नाहीये ना. नाहीतर टीव्ही वर लाव कार्टून. नको बघूया. हम्म. हम भी यहाँ पे मजे करेंगे. कर अभी कर. जाके चिकन लाऊंगी तू आणि और बोको. उसको फ्राई करूंगी. मी आणि बाबा. बोको पण हा ना. हा बोको पण. मग चला आम्ही आता फिराया खय खय. मारता फिरता काय बाळी काय बाळी बाळी मारीत बिरीत. हे असं दुखंड्यांचं घर. आणि ह्यो झोपळवा ना लय आठवणीतलो आमच्या. ह्यो बघा ह्यो जो झोपाळवा असा ना त्याच्यावरसून मी पडलेलो आहे डेंजर मध्ये. तर ना परत एकदा मी माझो भाव आणि सचिन मामाचं झील तर तिघे जण बसलेलो आणि एकदम जोरात असं हलवा बोलले एकदम पाखरासारखो. आणि दोघांनी पण उडी मारल्यानी खाली. आणि मी रवलंय वरती आणि मी लहान एकदम. आणि जेव्हा उडी मारलंय तेव्हा घसारलंय आणि डायरेक्ट खाली घडाम. डेंजर पडलेलं आहे. मामाकडे गेल्यावरती ना बरेचसे आठवणी जागे होतात बालपणीचे. आम्ही 8-8 दिवस येऊन राहायचे. हय बावडी असा ना गे आणि तिच्या बाजूकच बिटकी असा. हय आम्ही बावडेवर यायचे पाणी नेऊसाठी. हे बघा हीच ती बावडी. पंप टाकल्यानी कमी झाला गे सुकली. आणि हयसून आम्ही असे जायचे व्हाळीवर. पाणी असं थोडासा असं
तर ना हय मासे वगैरे पकडूक यायचे आम्ही. हे जांभळं ना, हा जांभळं होती यावर्षी मामा बोललो, पण ना संपली, आम्ही लेट इलो. इकडे ना मासे चढतात सगळीकडे. यावर्षी पाऊस नाही त्याच्यामुळे पाणीच नाही. होय ना गे, हय खवळे चढतात ना, हय दांड्यान मारायची खवळे, मोठे मोठे मासे. आता पाऊस लागलो ना काय मी येतलंय, बघूया तुमका जर दाखवूक मिळाले ना तर दाखवते. हा हो, खूप वर्षांनी आता फिरतोय मी इकडे. हय व्हाळी असा आणि व्हाळीत ना बऱ्यापैकी कुर्ले वगैरे असतात, पण पाणीच नाही. जून महिनो अर्धो झालो तरी पण पाणी नाही. अजून काय दाखवतं आई, काहीतरी दाखवता. हा दुकानावर जाऊची वाट. तिकडे एक दुकान असा सगळ्यांचो अड्डो, आणि त्याच्या वरतीच तिकडे ना ह्या असा भराड असा, तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचे. अजून पण खेळतात, पण आता सगळे पोरगे जास्त करून मुंबईतच असतात, त्याच्यामुळे जेव्हा गावात येतात ना तेव्हा एकत्र झाले की खेळतात. हय पार करून जाऊची लागायची व्हाळी. ही बघा, ही असा व्हाळी. पाणी असतं तर मजा येईल असती, एकदम ना क्लिअर पाणी असता आणि मजा येतं हय वाळीत मासे धरू. मामाक सांगा या, पाऊस पडलो की माका सांग, काय मी येईलय. हय तरव पेरले ना. हे आमचे कपडे लाईन, अच्छा. आमचे असते. मामान भात पेरले ना. दिसत हे गिरण असा आणि तिची ना कौला सगळी पांढरी असत, आणि आम्ही हय ना पीठ नेऊसाठी यायचे. किती वर्षांनी मी इलोय. होय, लहानपणी खूप मजा करायचे, खूप म्हणजे खूप. मोठे झाल्यापासून ना सगळा म्हणजे टाईमच नाही. सगळेजण मुंबईत वगैरे गेले, त्याच्यानंतर आपापल्या कामात बिझी सगळे, त्याच्यामुळे परत तसं काही योग नाही इलो. लहानपणीच खूप मजा होती. या बघा, पांढरी कौला लांबसूनच दिसतात. हा तिकडे सुनच दिसतात पांढरी कौला. पूर्ण मातीचा घर असा. आता कोण नसता गे होय, काय जमा करू रवली. या बघा, जुना घर असा, एकदम जुन्या काळात इल्यासारख्या वाटतं तुमका. आतमध्ये मीटर वगैरे असा, म्हणजे अजून पण चालू असा, पण आज बंद असा वाटतं. भरडार जाऊया. पक्षी बघ इकडे ना, वरच्या साईडला भराड, जिकडे क्रिकेट खेळतात, आणि तिकडे दुकान. जुना घर भारी वाटतं ना. माहिती मातीचा. काय गावला तुका? या बघा, बिटकी आणल्यान. काय गावली. तर या साईडला असा भराड, जिकडे ना आम्ही क्रिकेट खेळायचे. लय मजा, होय लय मजा यायची. होय, रस्तो कधी झालो. अरे देवा, असं रस्तो गेलो आयो बघा पूर्ण. आधी असं काय नाही होता, पूर्ण गोल ग्राउंड होता. आता फक्त एवढीच जागा राहिली आहे बघा. कोण नाही वाटतं पोरगे गे. या टाइमला पण खेळायचे, म्हणजे पावसाळ्यात पण आणि सगळ्याच सीझनमध्ये. हा बघा ग्राउंड मस्त असा गोल होता पहिला, आता फक्त एवढाच राहिला. म्हणजे खेळू शकतो, पण मध्ये जसं रस्तो इलो असा थोडंसं उंच असा. हां हय बसायची आम्ही खडकावर खेळताना. वातावरण भारी असतं. तिकडे ह्या ना गे तळा, बांधारे घालून पाणी फुगवतो, पाणी अडवा. नाही असं भारीच केली तिकडे. धोंड्याचे कास, काय म्हणतो ते का, धोंड्याचो कास. भारी. इकडे त्या राण्यांचं घर ना, इकडे इकडे सावतांचा. मी नाही चुकाचे. थैसून जाऊया. हा हैसून पण येऊ होय, एकदा इल्लो आम्ही हैसून. दुकानावर जाऊया.
पैसे नाही आणलं दुकानवालो पण मामाच असा सगळे ओळखतेले तेनाच जाऊया अशी एक राऊंड मारून जाऊया हैसून बिटकी आणल्यानी ना तर हैसून पुढे गेल्यावरती राईट मारायचो आणि आंबरडच्या बाजारात पोचतलो मग तिकडे असा आपल्या मित्राचा घर मंदार शेट्टी आहे चला आता जाऊया दुकानावर कोंबडे बघा दुकानावरती पोचलो बायग्यात संध्याकाळी दोघाच बाकीचे घराकडे दोघा जण या मामाकडे ना कोंबडी असत आणि छोटी छोटी क्यूट क्यूट अशी वासरा असत हळू 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 ही बघा घाबराची गरज नाही नको नको 1 2 3 4 आणि त्या साईडला गाई असत गावठी हॅलो घाबरतात तिकडे जाऊया गायींकडे जाऊया हाय गाईज हॅलो कशी आहे काय तर मसूरकरांचा मसूर करायचं त्याचं दिल तू हा, हा. गुलाबी तुमका माहित असतं हे? गुलाबी अगोदरचा आता आमच्या कारकतीचा पांडूचा पांडू मसूरकर पांडूचा पांडू माहिती आहे. आता हा होय आम्ही दुकानावर यायचे लहानपणी चॉकलेट वगैरे घेऊसाठी जुनी आठवणी मामाकडे मजा यायची तेव्हा तेव्हा किती येडे होते तेव्हा हो लय लहान होतं सगळ्याची दुसरी तिसरी माझं तशी 2 नंबरला लहड्याची आवड होती चेतनात माझ्या मामाकडे जाऊया मामाकडे जांभळा कडून या कडून त्याने ते वाव जाते ते काय दोन तेच सांगते लहान असतं पोरग्यांना आवड असतं आता मग हे काय आपापल्या परपंचात गुंतले संसारात आता कडे येतले तर मित्रांनो दुकानावरती ना 1 तास गजाली झाले आणि आता आम्ही चाललो घरात वाजलेत आता संध्याकाळचे 6:30 सूर्य पण खाली गेलो चला आता पुढे काय प्लॅन असा बघूया आता जाऊचं असा राखण देऊक त्याच्यासाठी 5 केळी 2 वर्षाची म्हणजे 10 केळी आणि नारळ 2 नारळ चला बाकीच्यांकडे कोंबडं वगैरे असतं आमच्याकडे व्हेज हा पूर्ण गावातच नाही हा आरुश्री वाटला की कोंबो असतलो मी पण येतोय नंतर चांगलं केळी असतली मग म्हणतं अरे रे मी नाही येत पाटल्यादारच्या परड्यात इलो वेसून देऊची आता राखण त्या कडे होतो कंट्रोल आहे तिथे मामाकडे तरी मग फिरलो होता बाहेरपासून रोड सगळा फिरा निलो रोड झालो इथे वाजी आधी नशी आवडी जवळच केली राखण एवढी मोठी काय करा बारीक करी टोका फक्त एवढं उपरी अशी कापायची ही राखण आमची प्रत्येक गावात वेगवेगळी प्रथा परंपरा आमच्याकडे प्रथा पडू ना होय हळद पडू पडतो शेरू इलो वाटतं कोणाक बघता तो तुमका ओळखलं पाय बघा दे हातार दी हा मगाचपासून ओळखलं नाही माका अरे दुसरं पण थँक्यू हात देता दे
गुन्हे असं शेरू. मामी जेवण बनवता, चुलीवरचा जेवण. चिकन. देवाक जरी चिकन देत नसले ना तरी खाऊ शकतो, असं काय नाही. वेगळा बनवून. वडे सागोती. पाऊस कमी हा. भात नाही होतो ना, मग भात फिरून जातात. बघित तोंड आली लोकांच्या पोटावर पाय म्हणते. वडे आणि चिकन आणि इकडे भुकेलेले माणूस. नेट कमी आहे माझा त्याच्यामुळे ब्लर दिसत. चिडवता ये गो जेवगे चिकन जेवगे. घातलंय जादू करत काय. नेट कमी आहे नेट. आम्ही आता जेवतो मस्त पैकी वडे आणि चिकन. काय काय भोकाचे वडे आहेत? नाही नाही अख्खे. अच्छा. तर सकाळचे 7 वाजले असत आणि आता मामा आणि मी जातो नदीवरती. मामालाही लवकर उठलो असा 5च्या आधीच ना. मी उठलोय 5:30 वाजता, तेव्हा मामा उठलेलो, ढोरा वगैरे लावून इलो आणि आता नदीवरती जातो. मामांना क्यू लावलं नसा. क्यू म्हणजे मासे पकडूसाठी लावची असता. अजून पाऊस नाही पण आधी तयारी करूची असता, कारण पाऊस पडल्यानंतर क्यू लावू शकत नाही. अजून पाणी नाही अजिबात. सुकली शाप नदी. तर आता जाऊन बघूया कशा प्रकारे क्यू लावलेली असं ती, आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडतलो तेव्हा आपण परत एकदा येऊया मासे कसे पकडतात ते बघूसाठी. हां हां हां. तलावाचं पाणी सोडतात वरच्या साईडला, मोठं तलाव असा. हे बघा, हे का बोलतात क्यू. हे बघा, म्हणजे सगळीकडसून असं पॅक करायचं आणि जर आपल्या हे लावची असं खून, हे फक्त ह्या ठेवायचे होल 1 आणि 2. तर मामाकडे 2 खुनी असत, तर 2 लावले नसत. तर तिकडे लावल्यानंतर खालसून जे मासे चढतात ते आतमध्ये जातात. पूर्ण नदीक नाही, ऐसून एवढ्या भागाकच असं. पाणी जेव्हा येतला इकडे पूर्ण भरतला त्याच्यानंतर मासे मिळतले. भारी. या नदीचं नाव काय हा? बांधाचा सांडा. बांधाचा सांडा म्हणतो. हा, बांधाचा सांडा. आमच्याकडे असं काय नाही क्यू वगैरे, असं काय नाही आमच्याकडे. आम्ही डायरेक्ट गरी टाकूनच धरतो, नाहीतर मग ती जाळी टाकून. आता काय जाऊचा शेणीकडे वणकेत. वनकेत. हा आता कोण नाही, आम्ही लहानपणी लाव ना कांद्याची ती काय? कोंबड्यांची लाईन तरी दिली. काय लाय कांदे. कांदे लाव. घराकडे येलो, नाश्ता वगैरे केलो आणि आता आपण चाललो काय गे वणकेत. वनकेत. वनकेत मामा पण असाय बघा. यो मांड ना, शिमग्याचं मांड. सोंगा बिंगा हाणतात आहे. शेवटची 3 जांभळा रवली आहेत. त्याच्यातला एक पडला, एका घोल पडला. जांभळणी आरुश्री बोललेला 2 तरी घेऊन यावा. मी 2 घेऊन जाऊया. हो माहिती आहे, ह्याच्यापेक्षा लय मोठी असतात. ही मामाची ना, ह्याच्यावर पण एक घोस असा बघा. ठीक आहे. आमच्याकडे भेडसा गावतात बारकी, त्यांना एवढी चव नसता. एक नंबर. अरे रे रे काय पडली. पडली. चव बघ काय ती. ही लय लहान आहेत ना, शेवटची चुकारू, नाहीतर खूप मोठी असतात एवढी एवढी.
आरुश्री बोललेला की मामाकडची जांभळा घेऊन यावा, तर ही बघा एवढीच रवली असत शेवटाची. 2 घेऊन जाऊया एका. 2 म्हणजे 4-5 असत. चव तरी बघित. मायरा केली तरी पण ह्या काय ना काय चालूच असतं. जुने आठवणी फणस पडून घेतले मामाकडचं. जुने आठवणी काय करतला याचा? भाजी मामी करतात फणसाची भाजी करूची आहे. भाजी करूया काही नाही हम्म. करूया. माहेरची भाजी काय अजगणीतली झाली आता आंबरडची. माहेरची भाजी. तर आता मी आणि मामा इलाव शिवगुंफा बघूसाठी जी आंबरडमध्येच असा. तर ह्याच्यावरती माका एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूचो असा, पण त्याच्या आधी म्हटला जाऊन बघूया कशा प्रकारे असा ती. तर इकडे ना आमका आता आतमध्ये नेतात, तर थोडीशी आपण गुफा बघूया. गुंफेत जायचं असल्या तरी एंट्री करतो नाही तर नाही. हां बरोबर. गुंफेत जाऊच्या आधी इकडे नाव लिहूचं लागतं. गणपती बाप्पांचा सुंदर असं मंदिर असा, महागणेश मंदिर. सुंदर अशी मूर्ती असा. चला आता गुंफेत जाऊया. शिवगुंफा आंबरड. वा लाईट नाही ना. हाय लाईट आहे. हां लाईटचं काय खरं नाही. 2-3 दिवस झाले अशी गडबड करते फरफरता. म्हणून बॅटरी आणली. खरं आहे. पाकी असते ना. पाकी असत. केवढी मोठी असं गुंफा. बापरे. कमाल झाले ते बघ. कमळ. आता फोटो घे पाहिजे तर. हे कोरलेला काय? नाही हे काय आहे, जे पक्षी आहेत ना हां हां ते असे राऊंड मध्ये बसतात. हां हां हां. राऊंड मध्ये बसल्यानंतर जी कडक दगड आहे ना तो राहतो आणि त्याची दुसरी की माती भिजलेली असते ना त्यांच्या नखाला पडून पडून मग अशी डिझाईन तयार अरे वा. होते. बसतात ना पण दिसायला छान ना. कोरलेले नाही. तसंच वाटतं पण ते कोरलेले नाही. ह्यांच्यामुळे झालं, पाक्यांमुळे. पाक्यांमध्ये हे बाकी वट राऊंड वाघूळ. मध्ये बसतात ना. हम्म. हे बघ हे असे छोटे छोटे मध्ये दिसून माती असते ना हां ती हां निघून जाते त्यांच्या नखीनं. बॅटरीत दिसतं जरा. इकडे कोरलेला सगळा. वा. जात नाही तिकडे मंदिरकडे. शिवलिंग असं. ओम नमः शिवाय. हे बघ कासवाच्या टायरचे हे बनवलंय बघ हां मंदिर. बघ काढायचं फोटो. हां हां हां. कासवाच्या आकारासारखे. हो ना. काय. त्यातच मंदिर बनवलं डायरेक्ट. इकडे दुसऱ्या साईडला जाऊ होता. बघून या तिथे गेट वरून जा. खूपच असं ती उडणारी. जा तिकडे. वटू वागळा बघा किती आहे. गुंफा फिरान झाली आणि आता बाहेर इलं. केवढी मोठी असा, खूप मोठी. या साईडसून त्या साईडला जाऊ होता. वरच्या साईडला पण मंदिर असत. या बघा शिवलिंगाच्या आकाराचं मंदिर. आणि इकडे पण एक मंदिर असं राम मंदिर. हां हां राम मंदिर असं. आणि हो कसलं दगड असा लिहिलेला काय बघूया. काय दगड असा आहे बघा. काय लिहूक नाही वाटतं. इकडे एक मंदिर असं आहे बघा. शनिदेव मंदिर. शनिदेव मंदिर. हो
आणि इकडे राम मंदिर. तर इकडे ना राहुळ महाराजांचा समाधी स्थळ असा हे बघा. तर गुंफा आपली फिरान झाली असा आणि आता आपण परत चाललो घरात. गुफा बघून इलो आम्ही. भारी आहे. मी नाही एकदा जण गेले बाबा असतो ना माझे घेऊन गेले तिथं लहान होतो तेव्हा. हम्म. रडान होळी केल्या हिंबार होता तेव्हा कडकडी लहान होतो तिथं ऐकतच मग ना रडान 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 हैराण झालो मग इला घरात घेऊन राहतो तेव्हा. तर इकडे ना मामाची आई, मामाचे बाबा, माझी आई माझे बाबा बाकीचे आजी आजोबा, चुलत. हे काय माझे आई बाबा हम्म. ही धाकटी काकी हे धाकटे काका ही 2 नंबर काकी 2 नंबर काका कोण आहे बसत रायडर इलो कोणतरी. कोण आहे बसत तर मित्रांनो दुपारचे 3 वाजले असत. मस्तपैकी जेवण वगैरे झाला, त्याच्यानंतर थोडंसं आराम केलं आणि आता वेळ झाली असं आपल्या गावात जाऊची, असगणी गावात जाऊची. तर कालपासून आपण मामाच्या गावात होतो, आंबरड गावात, आणि थोडीशी लोकेशन आपण दाखवलं आजच्या या व्हिडिओत. सगळी काय फिरलो नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतो तो. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.